थोड्याच वेळात भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस मोठा गौप्यस्फोट करणार। कृषी विभागातील वेगवेगळ्या गैरप्रकारांच्या संदर्भात धस बोलणार। शरद पवार आणि संजय राऊत दिल्लीत एका कार्यक्रमाच्या निमित्तानं एकाच पंचावर येणार। शिंदेंचा पवारांच्या हस्ते सत्कारावरून झालेली टीका आणि शिंदे मुख्यमंत्री होण्यास पवारांचाच विरोध या राऊतांच्या आरोपानंतर दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर। देवेंद्र फडणवीसांचा पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंना धक्का। 900 कोटींच्या प्रकल्पावरून शिवसेना आणि भाजपमध्ये जुंपण्याची शक्यता। शिंदेंनी मंजुरी दिलेल्या सिडकोच्या प्रकल्पाची चौकशी करा। मुख्यमंत्री सचिवालयाच्या वतीनं चौकशीचे आदेश। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आणखीन एक धक्का। मुंबई उच्च न्यायालयाकडून डीप क्लिनिंगच्या निविदा रद्दचे आदेश। सुमारे 1400 कोटींची निविदा अखेर रद्द होणार। आणखीन 2 लाख लाडक्या बहिणी अपात्र होण्याची शक्यता। फेब्रुवारीमधील अर्जांच्या छाननीनंतर अपात्रतेचा आकडा वाढणार। मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची माहिती। रेखा गुप्ता बनल्या दिल्लीच्या 4थ्या महिला मुख्यमंत्री। मोदी शहांच्या उपस्थितीमध्ये घेतली गोपनीयतेची शपथ। देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार देखील शपथविधीच्या सोहळ्याला होते उपस्थित। उत्तर प्रदेशाच्या 75 तुरुंगातील कैद्यांना विशेष पद्धतीने करता येणार महाकुंभ स्नान। 90,000 कैद्यांना संधी। गंगेचं पाणी कैद्यांपर्यंत पोहोचवणार योगी सरकारचा निर्णय। थोड्याच वेळात भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस मोठा गौप्यस्फोट करणार। कृषी विभागातील वेगवेगळ्या गैरप्रकारांच्या संदर्भात धस बोलणार। शरद पवार आणि संजय राऊत दिल्लीत एका कार्यक्रमाच्या निमित्तानं एकाच पंचावर येणार। शिंदेंचा पवारांच्या हस्ते सत्कारावरून झालेली टीका आणि शिंदे मुख्यमंत्री होण्यास पवारांचाच विरोध या राऊतांच्या आरोपानंतर दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर। देवेंद्र फडणवीसांचा पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंना धक्का। 900 कोटींच्या प्रकल्पावरून शिवसेना आणि भाजपमध्ये जुंपण्याची शक्यता। शिंदेंनी मंजुरी दिलेल्या सिडकोच्या प्रकल्पाची चौकशी करा। मुख्यमंत्री सचिवालयाच्या वतीनं चौकशीचे आदेश। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आणखीन एक धक्का। मुंबई उच्च न्यायालयाकडून डीप क्लिनिंगच्या निविदा रद्दचे आदेश। सुमारे 1400 कोटींची निविदा अखेर रद्द होणार। आणखीन 2 लाख लाडक्या बहिणी अपात्र होण्याची शक्यता। फेब्रुवारीमधील अर्जांच्या छाननीनंतर अपात्रतेचा आकडा वाढणार। मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची माहिती। रेखा गुप्ता बनल्या दिल्लीच्या 4थ्या महिला मुख्यमंत्री। मोदी शहांच्या उपस्थितीमध्ये घेतली गोपनीयतेची शपथ। देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार देखील शपथविधीच्या सोहळ्याला होते उपस्थित। उत्तर प्रदेशाच्या 75 तुरुंगातील कैद्यांना विशेष पद्धतीने करता येणार महाकुंभ स्नान। 90,000 कैद्यांना संधी। गंगेचं पाणी कैद्यांपर्यंत पोहोचवणार योगी सरकारचा निर्णय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।